महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। गणरायाचे आगमन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या सुखकर्ता बंगल्यावर झाले। सुंदर रांगोळ्या, विविध प्रकारच्या फुलांची देखणी आरास आणि वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत महेंद्र शेठ घरत आणि शुभांगीताई घरत यांनी सुखकर्तावर केले। यावेळी राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उल्वे येथील निवासस्थानी सुखकर्ता बंगल्यावर भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले। साधारण आपण धरूया का 2003 साली आमच्या घरात आई वडिलांचे असते तुकाराम नारायण घरत आणि यमुना तुकाराम घरत यांच्या शुभ हस्ते पहिलं पूजन आपण 2003 साली सुरू झालं। साधारणतः 22 वर्ष याच्यामध्ये आपण झालेले आहेत। त्याच्या अगोदर आमच्या घरात एक 100 वर्षाची परंपरा असेल ते नारायण देव घरत आमचे आजोबा आहेत। त्याच्यानंतर परशुराम घरत, जोमा नारायण घरत आणि विठ्ठल नारायण घरत यांच्या घरात 3 गणपती असतात। नंतर आम्ही सुरू केलेलं आहे। परंतु 2003 पासून बाप्पा आल्यानंतर फार सोबतता जो प्रगतीचा आलेख आहे तो अतिशय उंचावत गेला आणि सुख आपण बोलतो बाप्पाच्या येण्यानं सुख, समृद्धी, आरोग्य सगळं उत्तम येण्याचं काम झालेलं आहे। त्यामुळे बाप्पा येतात आणि हे अतिशय 7 दिवस माहोल अतिशय सुंदर आणि भक्तिमय होऊन जात। कैलास मानसरोवर जेव्हा आपण जातो, जेव्हा डेरा पोकला आम्हाला दर्शन झालं अतिशय म्हणजे भरपूर पाऊस आहे आणि अचानक पाऊस थांबतो आणि त्याच्यामध्ये पर्वताचं कैलास पर्वताचं अतिशय सुंदर दर्शन त्याच्यामध्ये होतंय। तर ते एक सर्व आता दर्शन होईल का नाही वाटतंय, पण तिथे चमत्कार घडत असतात। जेव्हा आपण ढगांचे आकार पाहतो, हे पाहतोय तेव्हा वेगळं आणि एक धास्ती असते सातत्याने, होईल का नाही, होईल का नाही, काय नाही। पण आपण जेव्हा चालायला सुरुवात करतो देवाचं नाव महादेव, कारण आपण जेवढी परिक्रमा करतो तो आपण सर्व रस्त्यात देवाचं नाव घेऊन आपण करत असतो। ते एक वेगळा अनुभव येतो आणि तिथं वाटल्यानंतर की आपण कुठेतरी आपण म्हणतो स्वर्ग कुठं आहे, स्वर्ग कुठं आहे। तर स्वर्ग पाहायचं असेल जिवंतपणे तर ते कैलासामध्ये आहे। आपण जर पाहिलं कुठेही झाडपान दिसत नाहीये, ऑक्सिजनची अतिशय विरल मात्रा आहे। 14,500 फुटावरून आपण 18,000 फुटापर्यंत जातो। गौरी कुंडाचं दृश्य अतिशय विहंगम आहे। हे सर्व पाण्यासारखं आहे। मानसरोवरची परिक्रमा 100 किलोमीटर एवढं मोठ्या एरियात मानसरोवर, त्याचं पाणी बदलत राहतो, आपल्याला वाटतं त्यामध्ये तिथं फार मोठी अशी जीवसृष्टी आहे। राक्षसतालला पाहिलं तर आपण तिथे एक ते सुद्धा तलाव आहे, सरोवर आहे रावणानं बनवलं, पण तिथे एकही पक्षी दिसत नाही। अशा वेगवेगळ्या घटना आहेत। गौरीकुंडाचं जेव्हा दर्शन आपण तेव्हा जेव्हा आम्ही त्यांचे प्रथम तीर्थंकर जैनांचं ज्यांचं महानिर्वाण तिथे झालं ही आख्यायिका आहे। तर तिथे गेल्यानंतर नंदी पर्वताचं दर्शन झालं। कैलासासमोर नंदी पर्वत एकाच ठिकाणी दिसतोय। अशा विविध घटना आहेत। पाहण्यासारखं भरपूर आहे आणि आपले खरोखर देवावर भाव असेल तर निश्चितपणे कैलास मानसरोवर यात्रा ही अतिशय चांगले, अविस्मरणीय आहे आणि ती एकदा तर केली पाहिजे। माझ्या गणाला आवडतंय जास्वंदीचं फुल, माझ्या गणाला आवडतंय जास्वंदीचं फुल, गणाला आवडतंय जास्वंदीचं फुल। पायी चांदीचं हे वाल, कानी सोनियाचं डुल, माझ्या गणाला आवडतंय जास्वंदीचं फुल, गणाला आवडतंय जास्वंदीचं फुल।
माझ्या गणाला आवडतंय जास्वंदीचं फुल. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.